जय हिंद मित्रांनो. जर तुम्हाला PDF क्वेश्चन पेपरचे ॲक्सेस घ्यायचे असेल तर वेबसाईटला लॉग इन करावं लागेल. सर्वात आधी वेबसाईटला क्लिक केल्यानंतर असं पेज तुमच्यासमोर येतं. तर इथं तुमचे ईमेल ॲड्रेस टाका. जो तुमचा ईमेल आय डी असणार आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर सेंड OTPवर क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मेलला. सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही OTP टाका, जो तुम्हाला OTP आलेला असणार आहे. जसं मी तिथं OTP टाकतो. ठीक आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP करायचं. OTP व्हेरीफाय केल्यानंतर आहे ना, ही वेबसाईटचं पेज तुमच्यासमोर येतं आहे. आणि इथं आल्यानंतर बघा, समजा तुम्ही नवोदयचे सॅम्पल पेपर इंग्रजी माध्यमातून मागवलेलं असेल तर इथं इंग्रजी माध्यमात येतील. जर तुम्ही मराठी माध्यमात मागवलेलं असेल तर ह्या पद्धतीने मराठी माध्यमाचे भेटतील तुम्हाला. आणि तुम्ही दोघं मागवलेले असतील, जर इंग्रजी आणि मराठी, तर दोघंही तुम्हाला अवेलेबल असतील. उदाहरणार्थ समजा आपण हे इंग्लिश मिडियमचं ओपन करूया. तर इथं म्हणायचं व्ह्यू कोर्स आहे. बघा, इथं व्ह्यू कोर्सवर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ह्या PDF ओपन दिसतील. या ठिकाणी हे बघा, हे पहिलं जे चॅप्टर आहे हे तुमचं आन्सर कीसाठीचं आहे. आता समजा ही PDF आपल्याला डाउनलोड करायची असणार आहे, तर काय करायचं, ह्या PDFच्या खाली बघा, इथं मार्क ॲज कंप्लीट येतं आहे, नेक्स्ट लेक्चर येते, त्याच्या खाली कोर्स कंटेन, ओव्हरव्ह्यू, डिस्क्रिप्शन. आणि डिस्क्रिप्शनच्या बाजूला हे बघा कोपऱ्यात दिसतंय रिसोर्सेस. याला थोडंसं बाजूला सरकवायचे अशा पद्धतीने आणि रिसोर्सेस येते. तर ह्या रिसोर्सेसवर क्लिक केल्यानंतर आहे ना, इथं तुम्हाला डाउनलोडचे बटन दिसतंय, वीर अकॅडमी बरोबर. हे बघा, हे डाउनलोडचं बटन आहे. हे डाउनलोडच्या बटनवर तुम्ही क्लिक केलं का ही आन्सर की तुमची डाउनलोड होईल. या ठिकाणी हे बघा वर आलं ओपन. इथं ओपन केल्यानंतर हे तुम्हाला PDF ओपन करता येणार आहे. त्याच पद्धतीने बघूया आपण अजून. समजा तुम्हाला हे आपण कंप्लीट केलं. आता कोर्स कंटेंटमध्ये आलो आपण. कोर्स कंटेंटमध्ये कंप्लीट आल्यानंतर इथं बघा नवोदय सॅम्पल पेपर 1. इथं आल्यानंतर ह्या बाजूला डाऊन एरो आहे, याच्यावर क्लिक करा आणि इथं नवोदय सॅम्पल पेपर दिसतंय, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर ही PDF तुम्हाला दिसेल इथं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हिला परत डाउनलोड करण्यासाठी हे कोर्स कंटेन, ओव्हरव्ह्यू, डिस्क्रिप्शन हे बाजूला सरकवा. इथं रिसोर्सचे ऑप्शन आहे, ह्या रिसोर्सेसवर क्लिक करा. रिसोर्सवर क्लिक केल्यानंतर इथं बघा ही क्वेश्चन पेपर दिसते, डाउनलोडचे बटन, याच्यावर क्लिक केलं तर परत ती डाउनलोड होणार आहे. त्याच पद्धतीने समजा अजून आपण पुढचे कंटेंट ओपन करूया. जसं कोर्स कंटेंटवर गेलो आपण. आता पहिल्या नंबरची सॅम्पल पेपर आपण डाउनलोड केलेला आहे, बघा नवोदय सॅम्पल पेपर 2. याच्यावर क्लिक केल्यानंतर हे बघा खाली येतं आहे नवोदय सॅम्पल पेपर 2. हे डाऊन एरोवर क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला हे थोडंसं लोड होतं. हे बघा समोरच PDF दिसते. ह्या पद्धतीने याचे पेजेस तुम्ही वाचू शकतात तुमच्या डिव्हाइसला, मोबाईलला, लॅपटॉपला किंवा टॅब असेल त्याच्यावर, है ना. आणि त्याच्यानंतर बघा, आता याला जर का आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर कोर्स कंटेंट, ओव्हरव्ह्यू, डिस्क्रिप्शन, रिसोर्सेसवर क्लिक करायचं. इथं बघा हे डाउनलोडचे बटन येतं आहे बरोबर. हे आपण 2 नंबरचे बघितले. आता परत कोर्स कंटेंटवर जायचं. आता तुम्हाला समजा 3 नंबरची डाउनलोड करायची, तर नवोदय सॅम्पल पेपर 3. याच्या डाऊन एरोवर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर बघा नवोदय सॅम्पल पेपर 3 येईल, त्याच्यावर क्लिक करा. थोडंसं लोड होते. हां, परत आली. याला जर काही इथले इथं मोबाईललाच बघायचे असेल तुम्हाला किंवा लॅपटॉपला, तर परत हे पेजेस दिसत आहेत 1 ते 6 16. तर हे बघा, हे साईड ॲरोला क्लिक करायचे राईट साईडला, हे पुढचे पेजेस दिसतात बरोबर. आता तुम्हाला ही डाउनलोडच करायची. तर डाउनलोड करत असताना काय करायचं, तर बघा प्रत्येक PDFच्या खाली बघा हे कोर्स कंटेंट, ओव्हरव्ह्यू, डिस्क्रिप्शन दिसतं आहे. डिस्क्रिप्शनच्या बाजूला रिसोर्स आहे इकडे कोपऱ्यामध्ये, याला डावीकडे सरकवा. हे रिसोर्सचे बटन असणार आहे, याच्यावर क्लिक करा. क्लिक केलं तर हे खाली बघा हे डाउनलोडचे ऑप्शन दिसते तुम्हाला. बस ह्या पद्धतीने तुम्ही या सर्व क्वेश्चन पेपर जे आहेत ना ते डाउनलोड करू शकतात. अगदी तुमच्या डिव्हाइसला डाउनलोड होतील आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही नंतर मग त्याच्या झेरॉक्स करू शकतात, प्रिंट काढू शकतात. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला.